मित्रपक्ष म्हणून आम्ही लढतो आहे, पण हे ठरवलेलं आहे कुठल्याही मित्रपक्षाच्या उमेदवाराला किंवा आपल्या मित्रपक्षाला त्या ठिकाणी मनभेद किंवा मतभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत। कामठीतही मित्रपक्ष लढत आहे। ग्रामीण भागात कुठले मुद्दे घेऊन मतदारांपुढे जाणार आहात? दोनच मुद्दे आहे, मोदीचं सरकार आणि महाराष्ट्राचं देवेंद्रजीचं सरकार डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता ज्या योजना घेतात त्या योजना समाजापर्यंत पोहोचवायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा नगराध्यक्ष असला पाहिजे, हा पहिला अजेंडा आहे। आणि दुसरा, महाराष्ट्राचा विकास आणि आपल्या नगरपालिकेचा विकास हा भाजप आणि महायुतीत करू शकतं, हा विश्वास जनतेला आहे। आणि म्हणून आम्ही विकासाच्या विश्वासाने आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास या ठिकाणी संपादित केलेला आहे विधानसभेत। आणि आताही आम्ही विकासाच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र, विकसित कामठी, विकसित नागपूर या मुद्द्यावरच मत मागणार। बंडखोरी पाहायला मिळत आहे। काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त करून अपक्ष फॉर्म भरले आहे। आम्ही निवडणुकीच्या विड्रॉपर्यंत ते लोक कमी होते। कामठीत मित्रपक्षानेच उमेदवारी दिलेली आहे, अजितदादा पवार गटाकडून उमेदवारी भरली। नाही, मी सांगितलं गोंदिया भंडाऱ्यामध्ये प्रफुल्ल पटेलजी स्वबळाव लढतात आहे, म्हणजे तटकरे साहेब आणि अजितदादा अनेक ठिकाणी ते स्वबळाव लढतात। या निवडणूक आम्ही ठरवलं आहे महायुतीने, आम्ही समजा मित्रपक्ष आपसात लढलो पण तरी आम्ही असे मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घेणार। पार्थ पवार यांचा अहवाल येणार आहे त्या जमीन घोटाळा प्रकरणात पुण्यात। मला वाटतं की अजून आमची विकास खारगे समिती पूर्ण रिपोर्ट तयार करून आमच्याकडे देतील। 30 दिवसाचा वेळ दिला होता, 12 दिवस झालेले आहे, 18 दिवस शिल्लक आहे, लवकरच रिपोर्टिंग। बाळासाहेब ठाकरे स्मृती जी आहे त्याला उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपद कायम दिलेलं आहे, आदित्य ठाकरेंनाही 5 वर्ष मुदतवाढ दिलेली आहे। राजकारणाच्या बाहेर जाऊन तुम्ही हा सगळा निर्णय घेतलेला आहे? नाही, असं आहे की या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती अशी आहे की ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीला दिल्यानंतरच ती जबाबदारी पूर्ण होऊ शकतं किंवा त्या पदाला त्याच व्यक्तीची गरज आहे, त्यावेळी महाराष्ट्र निर्णय घेत असतो। कुठलंही सरकार असो, की विरोधी पक्षाचे असो की सहपक्षाचे असो, त्यामध्ये राजकारण फार होत नाही। या राज्याची विरासत, संस्कृती, संस्कार असेच आहे की ज्या पदावर बसवायचं असतं किंवा त्या पदाला ते न्याय देऊ शकतात आणि भावनिक काही प्रश्न असतात त्यावर तो निर्णय होत असतो आणि त्यामुळं शासनाने घेतला निर्णय योग्य आहे। बिहार इफेक्ट या निवडणुकीत दिसेल का की कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल? 1,00,000% महाराष्ट्राने जे जिंकलं होतं ते बिहारमध्ये जिंकलं आणि नगरपालिकेमध्ये 51% मतं घेऊन भाजपा महायुती जिंकेल। तर नागपुरात कामठीमध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करताना आणि एकूणच प्रचारामध्ये चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते आणि कामठीमध्ये महायुतीचा नगराध्यक्ष होणं हा अजेंडा आहे असं त्यांनी सांगितलं। तिकडे सातारा नगरपालिकेची निवडणूक सुद्धा रंजक बनली आहे। 50 नगरसेवक पदांसह नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होती आणि यामध्ये नगराध्यक्ष पद मिळवण्यासाठी रस्सीखेच भाजप अंतर्गत सुरू झाल्याचं चित्र आहे। नगराध्यक्षपद उदयनराजे गटाकडे जाणार की शिवेंद्रराजे गटाकडे जाणार या प्रयत्नात अजून भाजपमधील एकाही उमेदवाराला उमेदवारी अर्ज भाजपमधल्या एकाही उमेदवारानं भरलेला नव्हता। त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख अगदी आज 17 असून नगराध्यक्ष पद मिळवण्यासाठी दोन्ही राज्यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचं चित्र बघायला मिळत आहे। खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडनं संग्राम बर्गे आणि काका धुमाळ यांची नावं चर्चेत आहेत, तर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडनं अविनाश कदम आणि अमोल मोहिते यांची नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी नावं पुढे येत आहेत। त्यामुळे आज सकाळी नगराध्यक्षपद कुणाकडे जाणार आणि निवडणूक लढण्याचा कोणता फॉर्म्युला ठरलाय याच्यावरनं पडदा उठणार आहे। त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी दोन्ही राजेंनी खेळलेली खेळी किती यशस्वी होते ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र शिवसेनेला दोन्ही राजेंकडनं युतीबाबत कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे शिवसेना सुद्धा त्यांचं स्वतंत्र पॅनल सातारा नगरपालिकेमध्ये उभं करणार आहे। आज त्यांच्या पक्षाकडनं किती अर्ज भरले जात आहेत हे पाहणं औत्सुक्याचं आहे। तसंच राष्ट्रवादी शरद पवार पक्ष किती जागा लढवतोय हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। सातारा नगरपालिकेची निवडणूक खूप रंजक बनली असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण यावर गेले कित्येक दिवसांपासून रस्सीखेच सुरू असल्याचे एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं पाहायला गेलं तर महायुतीमधून ही निवडणूक लढवली जाईल असं म्हटलं जात होतं, मात्र
भाजप या ठिकाणी स्वतंत्र लढताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। यामुळं भाजपमध्ये जे दोन गट काम करतात, एक खासदार उदयनराजे भोसले यांचा आणि दुसरा गट जो आहे तो मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा, या दोन्ही गटांमधील नगराध्यक्षपद कोणाला जाणार यावरून रस्सीखेच सध्या सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते। आज अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे, शेवटचा दिवस आहे आणि तरीसुद्धा अजून भाजपकडून कोणताही अर्ज या ठिकाणी भरला गेलेला नाहीये किंवा नगराध्यक्षपद कुणाला दिलं जाणार हे सुद्धा अजून सांगितलेलं नाहीये। याच्यामुळे या ठिकाणी खूप मोठी उत्सुकता सातारकरांची लागलेल्याचे चित्र एकूणच पाहायला मिळते आपल्याला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपमध्ये जो उदयनराजे गट काम करतो, या उदयनराजे गटाकडून दोन नावं चर्चेला या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं एकूणच आपल्याला। आणि ती नावं जी आहेत ती म्हणजे संग्राम बर्गे यांचं नाव सध्या या ठिकाणी चर्चेत आहे आणि दुसरं नाव जे आहे ते काका धुमाळ यांचं नाव या ठिकाणी चर्चेत आहे। तर दुसऱ्या बाजूला सांगायचं झालं तर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाकडून माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांचं नाव आहे आणि अमोल मोहिते ही दोन नावं शिवेंद्रराजे गटाकडून समोर येत असल्याचे चित्र पाहायला मिळते। मात्र या चारमध्ये नक्की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार हे अजून सुद्धा ठरलेलं नाहीये आणि याच्यामुळे खूप मोठी उत्सुकता ताणली गेल्याचं एकूणच चित्र आपल्याला सातारमध्ये पाहायला मिळतंय। आज दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल की भाजपमधील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार। मात्र सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर यामध्ये एक फॉर्म्युला ठरला आहे, तो म्हणजे खासदार उदयनराजे गटाला 22 जागा, मंत्री शिवेंद्रराजे गटाला 22 जागा आणि भाजपचे जे मूळ काही उमेदवार आहेत त्यांना 6 जागा, अशा एकूण या ठिकाणी जागा वाटप झाल्याची सूत्रांची माहिती आपल्याकडे आहे। आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं झालं तर शिवसेना जी आहे ती शिवसेना स्वतंत्र या ठिकाणी निवडणूक लढवतीये। अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे या नगरपालिकेच्या समोर खूप मोठी गर्दी सगळ्याच पक्षांची झालेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। मात्र मनोमिलनातून जी निवडणूक लढवली जाते भाजपच्याकडून, त्यामधील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे। कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा। तर राज्यामध्ये कुठेच एकत्र न आलेली ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये मात्र एकत्र आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेंचे आमदार शरद सोनावणे एकत्र उपस्थित होते। खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक पार पडते। दरम्यान दिवंगत आमदार गोरेंना श्रद्धांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्षपदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिलाय, त्यामुळे ही युती म्हणता येणार नाही अशा सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी दिल्याचं आमदार बाबाजी काळे यांनी सांगितलं। चाकण शहराचं नगराध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। त्यामुळे तिथं गट तट पक्ष न पाहता सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायचं आणि त्या भूमिकेतून मग नगराध्यक्ष पदासाठी सर्व पक्षानं त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे। आणि नगरसेवक या विषयावर आमच्याकडून जे निवडून येण्यास पात्र आहेत त्यांना मशाल चिन्हावर लढवण्याचा आम्ही विचार केलेला आहे। तर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीला अखेर मुहूर्त आलाय, कारण दर्यापूर अंजनगाव सुर्जीमध्ये दोन्ही पक्षांनी युती केली आहे। दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार सुद्धा जाहीर केलेत। अशातच नगराध्यक्षपदासाठी भावना भुतडा यांना युतीची उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंचे उमेदवार एकत्र आल्यामुळे निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे। तर अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीमध्ये मनसे अंबरनाथ नगर परिषद निवडणूक हे लढणार नाही असं समोर आलंय। शिवतीर्थवरनं तसे आदेश आल्याची माहिती मिळतेय। अपक्ष लढा किंवा तुमचा निर्णय घ्या कुठून लढायचं ते, पण पक्ष नगर परिषद निवडणुका लढणार नाही यावरती मनसेचे वरिष्ठ ठाम आहेत। त्यामुळे मनसैनिक संभ्रमावस्थेत आहेत। नक्की लढायचं कुठून, आपली युती आघाडी कोणासोबत या अनेक प्रश्नामुळे मनसैनिक हे संभ्रमात आहेत। आता निवडणूक अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मनसैनिकांना कोण उमेदवारी देतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, वंचित आणि आरपीआय गवई गटासोबत एकत्र लढण्याची शक्यता आहे. मनसे आणि एमआयएमचा पर्याय चर्चेमधून बाद करण्यात आल्यानंतर स्थानिक पातळीवरती रिपब्लिक पार्टीच्या गवई गटासोबत जुळवून घेण्याचा मुंबई काँग्रेसचा प्रयत्न आहे. शिवसेना, उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत जुळवून घेताना काँग्रेसला अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे नवीन पर्याय शोधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. एक मोठी बातमी आहे. काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. चौधरी हत्याकांडामध्ये प्रमुख आरोपी असल्याचा भाजपचा आरोप आहे. ठाकरेंच्या काळामध्ये याच मुद्द्यावरती भाजपनं रान उठवलं होतं. पालघर हत्याकांड प्रकरणामध्ये 4 साधूंचा मृत्यू झाला होता आणि भाजपनं आरोप केलेल्यांनाच प्रवेश दिल्यामुळे जोरदार चर्चा आहे. त्यामुळे काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशानंतर विरोधकांकडून जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2020 मधील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात चौधरींवरती भाजपनं प्रमुख आरोपी असल्याचा आरोप केला होता आणि आता त्याच चौधरींना पक्षात घेण्यात आलंय. त्यांच्यासोबत 4000 कार्यकर्ते भाजपात गेले. पहिली गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे. पण तरीही मी माहिती घेतली, मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला, एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत, तोपर्यंत ते चांगले होते. आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले. पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे. मलाही आश्चर्य वाटलं की जी व्यक्ती आमच्याबरोबर काम करत होती त्यांच्यावर आरोप झाले. एवढे आरोप महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्षानेच काशीनाथ भाऊंवर केले आणि तीच भारतीय जनता पक्ष आज त्यांचा प्रवेश घेते. म्हणजे भारतीय जनता पक्षाला याचं उत्तर द्यावं लागेल आणि मी उत्सुक आहे या उत्तरासाठी. मला आश्चर्य वाटतंय की महाविकास आघाडीच्या काळात मग काशीनाथ भाऊंवर जे आरोप केले ते खोटे होते का, हे मान्य करतं का भारतीय जनता पक्ष, याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल.